गौशाळेला, कारण की आपल्या दीपक भाऊच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. म्हणजे प्रत्येक माणसं वाढदिवस कसं म्हणतात की केक कापून बनवतात किंवा सगळं काही करून, पण पार्टी वगैरे देऊन. पण आपण तसं नाही. आपल्या म्हणजे ज्या बुकटे कृष्णची जी आमची टीम आहे त्यांच्यामध्ये कोणाच्या मुलीचा वाढदिवस असतो तेव्हा आम्ही इथे येऊन तिकडे गौशाळेत भेट देतो, तिकडे अन्न देतो म्हणजे गौमातेला. आणि गौमातेकडून आम्ही म्हणजे नमस्कार करून आम्ही तिकडनं काहीतरी शुभेच्छा घेतो. तर अशाच प्रकारे आमचे जे मित्र आहेत, जे व्हिडिओ बघतात, त्यांनी सगळ्यांनी असंच करायला पाहिजे. हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. त्याच्यामुळेच आम्ही हे करतो आणि व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो. ज्या कारण की हा वाढदिवस मनवायचा, बड्डे वगैरे हे सगळं दुसऱ्या आपल्या पंथांचं, पंथ म्हणजे ख्रिश्चन, इसाई या पंथांचं हे सगळं फॉर्मॅलिटी आहे. परंतु आपल्या शास्त्रीय धर्मामध्ये आपला जन्मदिन आहे, म्हणजे आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे त्याला आपल्याला शुक्रिया करायचा आहे. परंतु या पृथ्वीवर आता शुक्रिया करण्यासारखं कोण नाही आहे, फक्त शिवाय गौमातेला सोडून. त्याच्यामुळेच आम्ही गौमातेच्या पाया पडतो आमच्या मुलांचा वाढदिवस असल्यावर. त्यामुळे तुम्हाला देखील वाढदिवस वगैरे असल्यावर तुम्ही गौशाळेला भेट द्या, किंवा आम्ही जसं एकादशीला अन्नदान करतो तसं तुम्ही अन्नदान करा. याच पद्धतीने अजून भरपूर कार्य आहेत, असे भरपूर कार्य करा. परंतु केक कटिंग बंद करा आणि पार्टी वगैरे बंद करा, कारण की हा आपला बनवलेला सण नाहीये. वाढदिवस म्हणजे आपल्या मुलाचा स्वतःचा ते जन्म प्रकट दिवस असतो. त्या दिवशी तुम्ही गौमातेचा आशीर्वाद घेतले तरी सगळ्यात बेस्ट माझ्या मैत्री, माझ्या बुकटे क्रिएशनच्या तर्फे. ठीक आहे, एवढंच बोलू इच्छितो. आणि आपला बुकटे क्रिएशनला सर्वजण सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा सर्वजण. आणि तुम्ही पण जरा आमच्या सोबत या, थोडा हे करा, येत जावा. नेहमी असतो, आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो, तुम्ही येत जावा नेहमी. ठीक आहे, जय श्रीराम. जय श्रीराम.